पण आमच्यावर आता आमच्याकडून पैसे घेऊन बी ते नाही सांगत आहे. आम्हाला न्याय पाहिजे. या गरीब महिला आहेत, काही अपंग आहेत, काही विधवा आहेत, त्यांचे 20,000 रुपये घेऊन जी फसवणूक झालेली आहे. या महिलांना काही समजत नाही, त्याचा गैरफायदा घेऊन याने 20,000 रुपये लाटलेले आहे. मनीष भोसलेवर कारवाई झालीच पाहिजे. मनीष भोसलेवर कारवाई झालीच पाहिजे. अरुणसिंह भोसलेवर कारवाई झालीच पाहिजे. विनोद पवारवर कारवाई झालीच पाहिजे. शासनाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत दक्ष पत्रकार संघ धुळे यांच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनानुसार मनीष अण्णा भोसले, अनुसयाबाई मनीष भोसले, राहणार अजनाडे तालुका जिल्हा धुळे तसेच विनोद कांतीलाल पवार, राहणार सडगाव तालुका धुळे यांनी शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवून देण्याचं आश्वासन देत अनेक महिला व नागरिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी स्वतःचा प्रभाव असल्याचं सांगत नागरिकांचा विश्वास संपादित केला आणि त्यानंतर शासनाकडून मोठे अनुदान मंजूर करून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक व्यवहार केल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये काही महिलांना बँकेत खाते उघडण्यास सांगून प्रत्येकी सुमारे 20,000 रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पैसे भरल्यानंतर अनुदान मिळेल असे आश्वासन देण्यात आले, मात्र अनुदान न मिळाल्यानं महिलांनी पैसे परत मागितले असता त्यांना टाळाटाळ करण्यात आले आहे. उलट पैसे मागणाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आला आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे. सदर सामाजिक कार्यकर्ते विनोद ज्ञानबा चव्हाण, राहणार अजनाळे तसेच दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागोल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आहे. संबंधित व्यक्तींची मालमत्ता, बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. मी विनोद ज्ञानबा चव्हाण, राहणार अजनाळे तालुका जिल्हा धुळे. आम्ही 5-6 दिवस पूर्वी पत्रकार परिषद घेतली. काही महिलांची तक्रार होती. कांदा करप्शन मशीन करून एक कंपनी आहे महिलांना, त्यांनी सांगितलं की या महिलांना ती कंपनी मी टाकून दिलेली आहे. तर 2 वर्षपूर्वीपासून हे कामं करत आहे, पण महिलांना सरकारकडून 70,000 रुपये अनुदान भेटलं, सबसिडी. 1 तारीख 6वा महिना 2026. तर काही महिला माझ्यापर्यंत आले, भाऊ म्हणे असं असं झालं, आम्हाला धमकी देऊन आम्हाला शिवीगाळ करून आमच्याकडून 20,000 रुपये घेऊन घेतले, कंपनीचे साहेब मागत आहे. ते मग सगळ्या गोष्टी तर मी मागच्या टायमाला तुम्हाला सगळ्या कळवल्या. बापूंना सोबत घेऊन सगळ्या त्या स्टॅम्प वगैरे नोटऱ्या केलेल्या गुन्हा दाखल करायसाठी. त्याच्यासाठी आम्हाला काही दुसऱ्या गोष्टींमध्ये पुराव्यासाठी बापूंना जायचं होतं, म्हणून आम्ही थांबलेलो होतो. पण आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो निवेदन द्यायला बापूंना घेऊन. मग आज आम्हाला न्याय पाहिजे. या गरीब महिला आहेत, काही अपंग आहेत, काही विधवा आहेत, त्यांचे 20,000 रुपये घेऊन जी फसवणूक झालेली आहे, हे खोटं बोलतायत. आता त्याचा भाऊन ते फरार झालेले आहेत. त्यांना निवेदन द्यायचं असेल तर कलेक्टर साहेबांना, मॅडमांना येऊन स्वतः त्यांनी सांगायला पाहिजे की आम्हाला आमच्यावर खोटे अबजाळी होत आहे. त्याच्या भावाला पुढाकार करू राहिले ते. हे बाया काय खोटं नाटक करून त्यांना काय भेटणार आहे? त्यांचे जे पैसे घेतलेले त्यांच्यावर तिघांवर कारवाई झाली पाहिजे, हीच एवढी मला शासनाकडून अपेक्षा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि अशिक्षित महिलांचा या ठिकाणी मनीष आप्पा भोसले, अनुसया मनीष भोसले, विनोद कांतीलाल पवार या तिघांनी संगनमत करून अजनाळे येथील जवळजवळ 50 ते 60 महिलांची या ठिकाणी 20,000 रुपये घेऊन फसवणूक केलेली आहे. तर ही फसवणूक कशी केलेली आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या काही स्कीम असतात महिलांच्या उन्नतीसाठी, त्याच्यामध्ये PMFY एक पंतप्रधान इथली एक स्कीम आहे आणि ती स्कीम म्हणजे पंतप्रधानच्या माध्यमातून जवळजवळ 12 लाख रुपये देते आणि महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी 70,000 रुपये टाकले गेलेले होते. ज्यावेळेस या तिघांना माहिती पडलं, त्यातला हा मनीष भोसले जो आहे, मनीष भोसले आणि विनोद पवार यांनी त्यांना ज्यावेळेस माहिती पडलं त्यावेळेस यांच्याशी संपर्क करून, हे अशिक्षित असल्यामुळे संपर्क करून त्यांना सांगितलं की तुमच्या अकाउंटवर इतके पैसे आलेले आहेत आणि ते आम्ही बसवून अधिकाऱ्यांना सांगून ते तुमच्या अकाउंटवर दिले गेलेले. त्यांचे काही डॉक्युमेंट्स पण त्यांच्याकडे त्यांनी घेतलेले होते आणि ज्यावेळेस ते 70,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर आले, त्यातल्या त्यात 15,000 रुपये बँक याच्यामधनं चाललं गेलं आणि 20,000 रुपये कॅश या महिलांना धमकावून, सांगून, गोड बोलून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून त्यांचेच नातेवाईक असल्याने त्यांना सांगितलं की हे पैसे आम्ही आणलेले आहे.
याने कुठून आणलेली आहे? ती सरकारची स्कीम आहे. सरकारने गोरगरिबांच्या उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा दिलेला आहे. परंतु याने या गरीब महिलांना, त्याच्यामध्ये विधवा आहे, परित्यक्ता आहे, त्याच पद्धतीने अपंग आहे, या महिलांना काही समजत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन याने 20-20 हजार रुपये लाटलेले आहे. जवळजवळ 50 ते 60 लोकांचे पैसे, हे झालं फक्त एक गाव. असे गावं जवळजवळ 27 ते 28 गावं आहेत आणि त्या 27 ते 28 गावांचा जर आपण सर्वे केला तर साधारणतः 400 ते 500 महिला याच्यामध्ये येतील. आणि हा 20,000 रुपये याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे जवळजवळ 2.5 ते 3 करोड रुपयाचा हा भ्रष्टाचार होतो. या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही आजनाळा गावामध्ये गेलो, यांनी आमच्याकडे ज्यावेळेस तक्रारी दाखल केल्या, आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांच्याकडे लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रोसेस केलेली आहे. त्याच विनोद चव्हाणांना त्या ठिकाणी धमकी दिली, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. पण आता या क्षणाला तो मनीष भोसले त्याच्या भावाला या ठिकाणी पाठवून या महिलांना त्या ठिकाणी लांछास्पद त्या ठिकाणी वक्तव्य करतो आणि खोटे नाटे आरोप करून विनोद चव्हाणांवर देखील मी खोटे गुन्हे दाखल करू, अशा प्रकारचं पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी लोकांची ह्या ठिकाणी फसवणूक करण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करत आहे. जर तू खरा आहे, मनीष भोसले हा जर खरा असेल, अनुसया भोसले, विनोद पवार हे जर खरे असतील तर त्यांनी धुळ्यामध्ये यावं, कलेक्टरांना भेटावं, SP ला भेटावं आणि जी काही सत्य कथा आहे ती मांडावी. ते येत का नाही? कारण की त्यांना माहिती आहे की आता एक गाव उठलेलं आहे, दुसरं गाव उठेल, तिसरं गाव उठेल आणि जवळजवळ आता 60 महिला आलेल्या आहेत. तर या ठिकाणी 60चे 600 होऊ शकतात आणि 600चे 1000 देखील होऊ शकतात. म्हणून महिलांचं जे काही मॉब आहे ते या ठिकाणी वाढतं या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की संबंधितचे जे काही गुन्हे आहे त्याचा तपास करण्यात यावा. त्याच पद्धतीने 20-20 हजार रुपये याने ज्या पद्धतीने फसवून घेतलेले आहेत त्याचा तपास करण्यात यावा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, जेणेकरून सरकारची स्कीम हा दुसऱ्याच्या महिलांना फसवून अजून लाटू शकत नाही. जर याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आजनाळा गावातील आजूबाजूला ते काही 17 ते 20 गावं आहेत, त्या महिलांना घेऊन मी याच्या संदर्भामध्ये मोठं जन आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून करणार आहे.